दरम्यान विधानसभेच्या या निकालानंतर मुंबईमध्ये अजित पवारांसाठी बॅनरबाजी करण्यात आल्याचं कळतंय। एकटाच नडला, भिडला आणि जिंकला अशा आशयाचे हे बॅनर आहेत। तर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मंत्रालय परिसरात अजित पवारांच्या अभिनंदनाचे असे जोरदार बॅनर्स लागल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांचे 41 आमदार निवडून आल्यानं ही बॅनरबाजी केली जाते। अगदीच मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी मंत्रालय परिसरामध्ये ही बॅनरबाजी केल्याचं बोललं जात आहे। दरम्यान अजित पवारांच्या याच बॅनरबाजीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। थेट जाऊयात मंत्रालयाबाहेर। मंत्रालयाच्या परिसरामध्ये अजित पवार यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी मंत्रालयाच्या सिग्नलच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण माझ्या मागे बघू शकता, एकटा वाघ लढला, भिडला आणि शेवटी जिंकलाच अशा पद्धतीने हे आशय असलेले हे जे बॅनर्स आहेत ते मंत्रालयाच्या सगळ्याच परिसरामध्ये लागल्याचं पाहायला मिळत आहे। मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत। अजितदादा पवार यांचा विजय असो, अजितदादा यांचं अभिनंदन अशा पद्धतीचा आशय सुद्धा खरं तर अनेक बॅनरवरती लिहिलेला आहे। खरं तर मंत्रालयाच्या परिसरामध्ये काही विशेष जे बॅनर आहेत ते गुलाबी रंगामध्ये सुद्धा झळकल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावरचं टायटल सुद्धा खरं तर आकर्षक आहे, अलोन बट पॉवरफुल अशा आशयाचं खरं तर हे बॅनर मंत्रालयाच्या परिसरामध्ये लागल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नितीन खरातसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई।